माझे नाव कोमल दिवाकर शेंडे. मी लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालयातील BA फायनलची विद्यार्थिनी. आज आपण समाजशास्त्र या विषयातील हुंडा याबद्दल बोलणार आहोत. हुंडा ही प्राचीन काळापासून चालत आलेली एक प्रथा आहे. हुंडा घेणे व हुंडा देणे ही प्रथा नेहमीच चालू राहणार आहे. त्यानंतर शिक्षणाचा मोबदला. सर्व समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पालक अतोनात खर्च करतात. वेळ पडल्यास मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज विवाहाच्या वेळी वधूपित्याकडून हुंड्याच्या रूपात वसूल केल्या जाते. खोट्या प्रतिष्ठेचे बेवाजवीपणा. आपली मुलगी श्रीमंत घरी द्यावी, ती सुखी राहावी, तिला कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये हे कुटुंबातील मुलगा शोधतात. त्यासाठी जास्तीत जास्त हुंडा देतात. जास्त श्रीमंत जावई मिळण्यासाठी हव्यासपोटी उपायांवर मुलींची किंमत वाढवली जाते. त्यातील हे सगळे उपाय आहेत.